तब्बल 2 वर्ष सुरू असलेलं जरांगेंचं आंदोलन कोणत्या मागण्यांसाठी आहे माहिती आहे? प्रत्येक मागणी जाणून घेऊयात, पण सुरुवातीला थोडीशी पार्श्वभूमी पाहूयात। अंतरवाली सराटीमध्ये 29 ऑगस्ट पासून मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगेंनी कार्यकर्त्यांसह उपोषणाला सुरुवात केली। तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी फोनवरून संपर्क साधून सुद्धा हे आंदोलन सुरूच राहिलं। 1 सप्टेंबरला काही उपोषणकर्त्यांची तब्येत खालावली। पोलीस त्यांना उपचारासाठी घेऊन जायला आले आणि दरम्यान पोलिसांचा फौजफाटा वाढल्यानं आंदोलन स्थळावरील आंदोलक आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली। पोलिसांवर दगडफेक झाली। पोलिसांकडून सुद्धा अश्रुधुराचा मारा आणि लाठीचार्ज झाला आणि तिथलं वातावरण चिघळलं। अंतरवालीत सुरू असलेल्या आंदोलनाचे पडसाद हे राज्यभर उमटले आणि त्यानंतर अनेक मोठे नेते हे भेटीसाठी येऊ लागले। नेत्यांचे फोन जरांगेंना येऊ लागले आणि आंदोलनाला हवा मिळाली। शिष्टमंडळ झाली, बदलली ती, त्यानंतर भेटीगाठी वाढल्या, पण तोडगा अजूनही नाही। कोणत्या मागण्यांसाठी आता हे आंदोलन सुरू आहे त्या पाहूया। पहिली मागणी म्हणजेच मराठा आणि कुणबी एकच असल्याचा GR काढा। दुसरी मागणी, कुणबी नोंदी सापडलेल्यांना जात पडताळणी प्रमाणपत्र जारी करा। तिसरी मागणी, सगळे सोयऱ्यांच्या कायद्याची अंमलबजावणी करा। चौथी मागणी, कुणबी नोंदी सापडलेल्यांच्या सगळे सोयऱ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्या। पाचवी मागणी, न्यायमूर्ती संदीप शिंदे समितीचे कुणबी नोंदी शोधण्याचं काम हे पुन्हा सुरू करा। सहावी मागणी, हैदराबाद, मुंबई आणि सातारा गॅजेट्स लागू करा। सातवी मागणी, मराठा आंदोलकांवरचे गुन्हे सरसकट मागे घ्या। आठवी आणि शेवटची मागणी, आरक्षणासाठी जीव गमावणाऱ्यांच्या वारसांना नोकरी द्या। आणि त्यामुळेच जरांगेंच्या मुंबईत होणाऱ्या महामोर्चाच्या पार्श्वभूमीवर सरकार या मागण्यांकडे कसं आणि किती गांभीर्यानं पाहतंय ते बघणं महत्त्वाचं आहे। तुम्हाला काय वाटतंय? कमेंट करा।